पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंना गोळ्या झाडल्या आणि इथं निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोप दिला, आशिष शेलारांचं वक्तव्य. शेलारांकडनं मनसेच्या आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना. पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची मोठी गर्दी. वाळवंटी लोटला भक्तीचा जनसागर, स्नानासाठी वारकऱ्यांची रीख. पंढरपुरात आषाढी एकादशीचा मोठा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न, दर्शनासाठी वारकऱ्यांची रीख. मुंबईतल्या वडाळ्यातल्या प्रति पंढरपूर नावानं ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पांडुरंगांचा अभिषेक संपन्न. राज्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. कोकण आणि घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा. विदर्भ आणि मराठवाड्यातही सरी बरसणार. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी. कालपर्यंत 30,000हून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन. सुरक्षिततेच्या अनुषंगानं बंदोबस्त. आणि मुंबईतल्या साकीनाका परिसरामध्ये एका 62 वर्षीय व्यक्तीकडनं 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपीवर राजकीय वरदहस्त असल्याचा दावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.